नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या रश्मीज ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउज। 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा। आपण आता मला तयार लांबी 14 पाहिजे, पण अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वर जाते, म्हणून मी 1 इंच जास्त घेतला आणि परत अर्धा पाऊण इंच जास्तीचं घेतलं खाली। तुम्ही बघू शकता 4 वर मी मार्जिन केली आहे गळ्याची। 4चा गळा घेतलेला आहे आणि समोरचा 6 घेतलेला आहे आणि शोल्डर पासून तर गळापर्यंत 7.5 इंच अशी रुंदी घेतलेली आहे। पूर्ण आपण 7.5 वर मार्जिन करून 7.5 वर केलेला आहे मी। आता आपण जेवढं वर घेतलं 7.5 तेच आपण हा आर्महोलचा शेप दिलेला आहे, पण 7.5 वर सरळ लाईन करून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप सरळ आणि सोपी टिप्स सांगितलेले आहेत मी याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता आपला 4 वर गळा घेतलेला आहे। आता आपण त्याला बघा, तर आता आपण याला आकार गोल पण देऊ शकतो किंवा मग डिझाईन पण करू शकतो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही। मी याला आता डिझाईन करत आहे, बघू शकता हा आकार दिलेला आहे मी। आता आपण खाली घेऊया। आपण लांबीला रुंदीला जास्त घेतला तर आपल्याला 10.5च पाहिजे, पण 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 10.5 वर आपण पहिले मार्जिन करून घेऊ। आता इथं आपल्याला घ्यायचं आहे 3.5 आणि वरून टक्स पॉइंट द्यायचा आहे 10 किंवा 10.15 वर दिला तरी चालेल। परत एक वेळ मोजून घेऊ। आता सरळ रेष आखून घेऊ। तुम्ही बघू शकता आता आपण इथं 2 इंचावर परत एक वेळ आखून घेऊया आणि खाली 1.5 इंच घेऊ। 1.5 इंच आखलेला आहे। तुम्ही एक वेळ अशी कटिंग करून बघा, तुमचं ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसते। चला तर मैत्रिणींनो, आपण जो मधात टाकून घेतलेलं होतं 2 इंच त्याचं बघूया। हे जो मधात आपण टक्स दिलेला आहे 2 इंचाचा, त्याला कमी पडणार ब्लाऊज, मग त्याच्यामुळे आपण समोर वाढून घेऊया। आपली 10.5 रुंदी होती, त्याच्यात आपण 2 इंच समोर वाढून घेऊ। मी इथे 2 इंच घेतलेला आहे आणि ते जॉईंट करून घेऊया। आणि वरून अर्धा इंच घेतलेला आहे आर्महोल जवळ, कारण आपलं प्रिन्स कट असल्यामुळे ते अर्धा इंच शिलाईमध्ये दबेल, म्हणून आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता आर्महोल शेप देऊन देऊया। गोल आकार दिलेला आहे मी, 1 इंचावर दिलेला आहे। हा समोरचा पार्ट असल्यामुळे 1 इंचावर देते आणि मागचा पार्ट जर असला तर 1.5 इंचावर देते। आता हा जॉईंट करून घेऊया। थोडंसं वर घ्यायचं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता, आणि त्याच्या खाली थोडीशी अर्धा इंचाची परत घेऊया। वरून अर्धा इंच आणि खाली त्याच्यात मिक्स करून देऊया। चला तर त्याला आता आकार देऊन देऊया आपण। तुम्ही बघू शकता त्याने खूप गोल येतो आकार, हाताने व्यवस्थित येतो। आपण हा आता आकार दिला अशा पद्धतीने। चला तर आता हे आपण कापून घेऊया। सर्व ब्लाऊज आपण आखून झालेला आहे। मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कटाईच सांगितलेली आहे। तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर आपण शिवून घेतलेलं ब्लाऊज बघूया आता। तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज छान झालेलं आहे असं तयार। याला मी पाइपिंग दिलेली आहे। मी याला पाइपिंग कॉन्ट्रास्टमध्ये दिलेली आहे, बघू शकता तुम्ही किती सारखी अशी पाइपिंग आलेली आहे आपली। आणि बोटनेक असल्यामुळे आपला मागचा गळा बघूया आपण।
हा गळा टाकलेला आहे मी आणि ह्या बाह्या केलेल्या आहेत डिझाईनच्या. चला तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.